तिकडे ट्रम्प यांच्या समसमान कर आकारणीचा तडाखा इटालियन शेतकऱ्यांना सुद्धा बसणार आहे, पण त्यांना त्याची भीतीच वाटत नाहीये. कारण हे प्रकरण काय आहे पाहूयात या खास रिपोर्टमधून. इटलीतले शेतकरी आणि चीज बनवणारे सध्या समसमान कर आकारणीमुळे येऊ घातलेल्या वाढीव करांमुळे चिंतेत आहेत. त्यांच्या उत्पादनाचं आता काय होणार याची चिंता त्यांना पडली आहे. पण दुसरीकडे उत्पादनांच्या गुणवत्तेवर त्यांचा ठाम विश्वास आहे. इटलीतून एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि पामेझान चीज अशी उत्पादनं हे अतिरिक्त करांचं वादळ सहज सांभाळून घेतील असा त्यांना विश्वास आहे. इटलीत तयार होणाऱ्या ऑलिव्ह ऑइलपैकी 1/3 ऑलिव्ह ऑइल अमेरिकेला निर्यात होतं, तर निर्यात होणाऱ्या एकूण पामेझान चीजपैकी 23% चीज अमेरिकेत विकलं जातं. Sì, il mercato statunitense è un mercato importante. अमेरिकेत जे लोक पामेझान चीज विकत घेतात ते अत्यंत काळजीपूर्वक ही खरेदी करतात. आपण खरेदी करतोय ते पामेझान चीजच आहे याची पूर्ण खात्री केल्याशिवाय ते चीज खरेदी करत नाहीत. कारण मग त्यांना जर तसं करायचं नसेल तर त्यांना 30% स्वस्तातलं चीजही बाजारात उपलब्ध आहे. Pesa il 32%, parliamo di un valore di circa 1 miliardo di euro. इटलीतल्या रिगिओ इमिलिया या परिसरात पामेझान चीज तयार होतं. हे चीज ज्या दुधापासून तयार होतं ते दूध देणाऱ्या गायींचं संगोपन करण्याची खास पद्धत आहे. त्यात आखून दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन केलं जातं. इटालियन फार्मर्स कॉन्फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार इटलीतील या कृषी उत्पादनावर अमेरिकेच्या नव्या धोरणामुळे 11% अतिरिक्त कर लागणार आहे. ऑलिव्ह ऑइलची सुद्धा स्थिती अशीच आहे. इटालियन ऑलिव्ह ऑइलची सगळ्यात मोठी बाजारपेठ अमेरिकाच आहे. Sicuramente अमेरिकन बाजारपेठ ही इटालियन ऑलिव्ह ऑइलसाठी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ आहे. खरं तर सगळ्या युरोपियन देशाच्या बाबतीत हे खरं आहे. ऑलिव्ह ऑइल ही इटलीची ओळख आहे. ते लोकांच्या आरोग्याशी निगडीत आहे. त्यामुळे आपण सहज बदलता न येणाऱ्या अशा एक उत्पादनाविषयी बोलत आहोत. अमेरिकन लोक या उत्पादनाशिवाय राहू शकत नाहीत याची मला खात्री आहे. farà meno. ट्रम्प प्रशासनानं समसमान कर आकारणी केल्यानं अमेरिकेतील बाजारात महागाई वाढणार आहे. पण अमेरिकेतील लोकांचं इटलीच्या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या चीज आणि ऑलिव्ह ऑइल शिवाय पान हलणार नाही असा इटालियन नागरिकांना विश्वास आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.